इमारतींचा मुद्दा विधानसभेत गाजलाय। दैफळे या अधिकाऱ्यानं अनधिकृत इमारती अधिकृत केल्या, बावनकुळे म्हणतायत। दैफळे या अधिकाऱ्यानं 10 दिवसात 800 अर्ज तयार केले, जवळपास 13 कोटी 99 लाखांचा गैरव्यवहार केला, असं बावनकुळेंचं म्हणणं आहे। संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मुद्रांक शुल्क जे ऑफिस आहे त्याची आपण पूर्ण चौकशी करून किती अनधिकृत बिल्डिंगवर त्यांनी मुद्रांक शुल्क घेतले आहेत आणि मुद्रांक शुल्काचं करून रजिस्ट्रेशन केलंय याची माहिती सरकार या सभागृहात देईल का, आणि केलेल्या या रजिस्ट्रेशनचं घेतलेल्या मुद्रांक शुल्काचं आपण म्हणजे कायदेशीर रूपांतरित करून त्यांना ज्यांनी मुद्रांक शुल्क भरलंय त्यांना कायदेशीर काही मदत करणार का? याच्यामध्ये मोठे मोठे राजकारणी इन्व्हॉल्ड आहेत आणि ह्याच्यामध्ये पूर्ण ठाणे शहरात हा जो अनधिकृत बिल्डिंगचा विळखा आहे तो फक्त काही विभागापुरता मर्यादित नसून हा पूर्ण ठाणे शहरात आहे। अध्यक्ष महोदय, या स्पेसिफिक प्रश्नामध्ये राजकुमार दैफळे नावाचा जो व्यक्ती आहे, आमचा वरिष्ठ लिपिक आहे, तो मुद्रांक अधिकारी म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला आणि मग त्यांनी 18/6/2025 ते 28/6/2025 या 1 महिन्यामध्ये 10 दिवसामध्ये जवळपास 800च्या वर डॉक्युमेंट केले आणि हे 800 डॉक्युमेंट एकूण जे डॉक्युमेंट बघितले तर या डॉक्युमेंटमध्ये MRTP ऍक्ट 1966चा आणि मुद्रांक अधिनियम 1908चा ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीचं संपूर्ण उल्लंघन केलं आणि अनधिकृत इमारती तर नोंदणी करून टाकली। खरं तर याच्यावर FIR दाखल आम्ही केला। मोठी रक्कम या ठिकाणी बुडवली आहे, 13 कोटी 99 लक्ष रुपये आणि तुर्भे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।